नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 30 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो मानिनी आता या तिघांना सांगत असते, काय हे तुम्हीच म्हणता की नाही आणि विक्रमसुद्धा नव्हतेच ना तुमच्या लग्नाला. तर तेव्हा विक्रमसुद्धा लगेच सूर ओढतो, म्हणतो हो अगं वसुताई मी तर ना या दोघांच्यासाठी गिफ्टसुद्धा घेऊन आलो आहे. पण आहेर तेव्हाच मिळणार ज्यावेळेस या दोघांचं विधिवत लग्न लागणार. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता या तिघांनासुद्धा धक्काच बसतो. आणि तेव्हा काव्या म्हणते हो हो लग्न म्हणजे तुम्ही जेव्हा लग्न केलं तेव्हा आम्ही कोणी नव्हतो ना, त्यामुळे पुन्हा एकदा साजरं संगीत लग्न होऊन जाऊ देत. आणि बघितलंस का मी तुझ्यासाठी हारसुद्धा आणलाय. आणि हे सगळं दाखवत असताना या तिघांना तर धक्क्यावरती धक्के बसत असतात मित्रांनो. तर नंदिनी म्हणते आणि मी तुझ्यासाठी अक्षता केल्या आहेत. आणि त्यानंतर पार्थ पुढे येतो आणि म्हणतो बघ मी तुझ्यासाठी मंगळसूत्रसुद्धा आणलेलं आहे. हे बघितलंस का तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या हातात आहे. आणि त्यानंतर जेव्हा पुढे येतो आणि म्हणतो आणि मी तुझ्यासाठी आंतरपाठ आणलेला आहे. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर रम्या तर चिडतेच आणि म्हणते हा काय वेडेपणा आहे. तर वसूसुद्धा म्हणते नाहीतर काय काय वेडेपणा आहे हा, लग्न काय लावायला निघालायत. आणि लग्न लावण्यासाठी गुरुजी हवे असतात, आहेत का ते. आणि इतक्यातच आता तिकडून गुरुजींचा आवाज येतो मित्रांनो. गुरुजी म्हणतात जिथे कमी तिथे आम्ही, असं म्हणून ते अचानकच प्रकट होतात. आणि त्यांना बघितल्यानंतर यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. आणि आता गुरुजी पुढे येऊन म्हणतात जिथे जिथे चांगलं कार्य तिथं तिथं येणं माझं कर्तव्य. तर मानिनी गुरुजींना विचारते गुरुजी मुहूर्त तर आहे ना. तर गुरुजी सांगतात हो आजचा पूर्ण दिवस एकदम शुभ आहे, तेव्हा होऊन जाऊ देत कार्य. तेव्हा पार्थ म्हणतो कार्य आहे घरचं. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे होऊन जाऊ देत खर्च. तेव्हा मानिनी विचारते अरे विक्रम पण हे काय आहे सगळं अचानक. तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं वसुताई तूच म्हणतेस ना आम्हाला कायम की आमच्या रम्याची तुम्हाला अजिबात काळजी नाही आहे, तुम्ही अजिबात मान वगैरे देत नाही. आणि अगं तुझ्या लेकीकडेच बघ कोर्ट मॅरेज करून आलेली आहे ती स्वतःलाच मान देत नाही आहे. तर पार्थसुद्धा म्हणतो काय रम्या तू नावाने जरी शितोळे असलीस ना तरीसुद्धा देशमुखांची लेक आहेस, लग्न रीतसर व्हायला नको का. आणि असं पार्थ विचारत असतो तर रम्या म्हणते नको. आणि म्हणते म्हणजे जे झाले ना ते माझ्यासाठी पुरेसं आहे. तेव्हा मानिनी म्हणते तुझ्यासाठी पुरेसं असेल पण आमच्यासाठी नाही आहे ना ते पुरेसं. वसुताईंना मला नेहमी म्हणतात की विजय ना फक्त माझा जावई नाही तर देशमुखांचा जावई आहे. आता देशमुखांच्या जावईने जर लग्न केलेलं आहे तर मानपान करायला नको का. आणि बरं दिसतं का ते काय हो असं म्हणून विचारल्यानंतर विक्रम सुद्धा म्हणतो नाही तुझं अगदी बरोबर आहे. आणि पार्थ आता विजयला विचारतो अरे बाबा तुला रम्याशी लग्न झालेलं चालणार आहे ना. आणि तेव्हा तर विजय एकदम गप्पच होतो. तर जीवा म्हणतो अरे भैया बडे भैया ऐसे काहे बोलत हो बा, ओका शादी पहिले से हो ही चुका है. तर नंदिनी म्हणते काय हे गुड्डू संचारला वाटतं तुमच्या अंगात. तर जेव्हा म्हणतो नाही वैसा नाही आहे. आणि रम्याला म्हणतो अगं रम्या तुमच्या दोघांचं ऑलरेडी अगोदर लग्न झालं आहे का नाही, मग कशाला काय प्रॉब्लेम असेल. आणि काय सीन आहे माहिती आहे का, आम्ही ना तुझं लग्न विधिवत लावून द्यायचं ठरवलेलं आहे. तर विक्रमसुद्धा म्हणतो आणि काय हरकत काय आहे, करूयात ना मस्त मजा. तर रम्या अजूनसुद्धा म्हणत असते नाही नो नो नॉट पॉसिबल. तर तेव्हा काव्य म्हणते खामोश, म्हणजे काय त्यांना इश्यू नसलाच पाहिजे, आपण मान म्हणून आत्याबाईंना विचारूया. आणि त्यानंतर या दोघेसुद्धा वसूच्या समोर जातात आणि म्हणतात आत्याबाई विजयराव आणि रम्याचं पुन्हा विधिवत लग्न हवं आहे ना. तर वसू आता या दोघांच्याकडे बघू लागते आणि तिचं तोंड बंदच असतं. तर काव्या परत म्हणते नीट विचार करून देवाला स्मरून सांगा आत्याबाई, विजयरावांचं साजरं संगीत सालंकृत लग्न झालेलं तुम्हाला हवं आहे ना. तर वसून अजूनसुद्धा गप्पच असते. तर तेव्हा नंदिनी परत विचारते काय झालं त्या आपल्या लेकीच्या डोक्यावरती अक्षता पडाव्यात असं तुम्हाला वाटत नाही आहे का मनापासून. तर काव्य म्हणते स्वतःच्या हाताने मुलीच्या डोक्यावरती अक्षता टाकून तिची पाठवणी करावी असं तुमच्या मनात होतं का नाही. तर नंदिनी म्हणत असते नाही होतं नाही अजूनसुद्धा आहे असं ती बोलत असते. तर तेव्हा आता वसू ओरडते, म्हणते ठीक आहे करूयात आपण लग्न. आणि असं वसूने म्हटल्यानंतर आता हे सगळेजणच टाळ्या वाजवू लागतात, आता दंगा करू लागतात. तेव्हा रम्या तर ओरडते, म्हणते एक मिनिट मला ना गुरुजींच्या सोबत थोडं आधी बोलायचं आहे. आणि गुरुजींना म्हणते गुरुजी जरा या ना बाजूला. आणि ती गुरुजींच्या जवळ जाऊन म्हणते गुरुजी हे काय चाललंय सगळं आणि तुम्ही सांगितलेलं भविष्याचं काय झालं. तर तेव्हा गुरुजी म्हणतात काय झालं म्हणजे मी म्हटलं होतं लोक अक्षता घेऊन उभे असतील, आहेत ना उभे. आणि मी म्हटलं होतं पार्थच्या हातात तुझ्या नावाचं मंगळसूत्र असेल. आणि म्हणतात आहे ना. तर रम्या म्हणते नाही पण तुम्ही म्हणाला होतात ना माझं पार्थसोबत लग्न होईल त्याचं काय. आणि तेव्हा तर गुरुजी काही न बोलता तिच्याकडे बघून हसूच लागतात. तर रम्या म्हणते अहो तुम्ही हसताय काय गुरुजी, सांगा ना माझं पार्थसोबत लग्न होईल ना. हे बघा गुरुजी हे जे काही लग्न झाले ना ते मी खरं मानत नाही, माझं पार्थशी लग्न होईल ना.
अजून चान्सेस आहेत ना आमचे, सांगा ना. असं ती सर्व काही विचारत असते, पण गुरुजी काही न बोलता तिच्याकडे बघून फक्त हसतच असतात. तर आता इकडे नंदिनी म्हणते, पार्थ जीवा अहो तुम्ही काय करताय, विजयना तयार करायला घ्या ना तुम्ही, आम्ही ना रम्याला बघतो. असं म्हणून हे दोघीसुद्धा लगेचच आता रम्याकडे जातात. तर तेव्हा पार्थ आता म्हणतो, मग काय विजयराव कटने के लिए तयार. तर तेव्हा विजय थोडासा घाबरतो, म्हणजे म्हणजे काय. तर तेव्हा जेव्हा म्हणतो कटने के लिए म्हणजे लग्नासाठी म्हणतोय तो. आणि आता इकडे रम्याजी गुरुजींच्या सोबत बोलत असते, इतक्यातच या दोघी तिथं पोहोचतात. आणि काव्या म्हणते, चल चल रम्या चल, अगं नवऱ्या मुलीने एवढा वेळ घ्यायचा नसतो, चल चल चल, असं म्हणून या दोघी जण ओढतच तिला घेऊन जातात. आणि इकडे आता जीवा आणि पार्थसुद्धा विजयला खेचत खेचतच घेऊन जातात. तर तेव्हा मानिनी आता वसूजवळ जाते आणि म्हणते, वसुताई खुश आहात ना आता. तर वसू आता खोटं खोटं म्हणते, हो हो मी खूप खुश आहे. आणि मानिनी तिथून गेल्यानंतर आता मनातल्या मनात म्हणते वसू, अरे बापरे मी लग्नाला होकार कशी काय देऊन बसले, अरे देवा आता ही रम्या काही मला सोडायची नाही, तूच वाचव रे देवा आता मला या सगळ्यामधून, असं म्हणून ती हातच जोडते देवासमोर. तर आता इकडे नंदिनी आणि काव्याने मिळून रम्याला छान सजवलेलं असतं. आणि काव्या म्हणते, काय सुंदर दिसते नवरी, वा वा. आणि अगं ताई आपलीच नको नजर लागायला, असं म्हणून डोळ्याचं काजळ आता तिच्या कानामागे लावते. तर नंदिनीसुद्धा लगेचच दुसरं आपलं काजळ तिच्या कानाच्या मागे लावते. आणि त्यानंतर नंदिनी म्हणते, अगं तुझे हात तर रिकामे आहेत, असं लग्नामध्ये रिकामे हात चांगले नाहीत दिसत, चुडा भरूयात ना, असं म्हणून या दोघीसुद्धा त्या तिच्या हातामध्ये आता चुडा भरू लागतात. आणि तेव्हा रम्या तर आता चिडत असते. आणि तेव्हा नंदिनी म्हणते, अगं काय झालं, त्रास तर होत नाही आहे ना. तेव्हा काव्या म्हणते, अगं ताई त्रास कसला आहे त्यात, रम्याला तर लग्नाची आस लागली आहे, त्रास दिसतोय का तिच्या चेहऱ्यावर. आणि म्हणते, काय ऐरीण आहे ना रम्या, पार्थ देशमुखांच्या सोबत एकेकाळी तुला लग्न करायचं होतं आणि आज त्यांच्याच खोलीत तुला रेडी केलं जाते तुझ्या लग्नासाठी. तर नंदिनी म्हणते, आणि तयार कोण करतंय, खुद्द काव्या पार्थ देशमुख. तेव्हा काव्या म्हणते, अगं ताई काय नाही ग युनिवर्स. तर रम्या आता चिडते खूपच आणि म्हणते, इनफ इनफ, पास झालं ना तुमचं, तुमचा सगळा काही आगाऊपणा कळतोय मला, तुम्ही ना माझं असं जबरदस्ती लग्न नाही लावू शकत. तेव्हा या दोघी एकदमच म्हणतात, जबरदस्ती काही काय. तर नंदिनी आता एकदम डायरेक्ट प्रश्न विचारते, एक मिनिट म्हणजे तुझं आणि विजयचं रजिस्टर मॅरेज झालेलं नाही आहे काय. तर रम्या आता म्हणते, नाही नाही असं म्हणाले का मी, झाले. तेव्हा काव्या म्हणते, झाले ना मग काय आहे एवढं. आणि रम्या तुला सांगू का, या रजिस्टर मॅरेजमध्ये काही गंमत नाही आहे ग, लग्न कसं विधिवत झालं पाहिजे आपल्या सगळ्या माणसांच्या सोबत. आणि बघ जर तुला असं वाटत असेल की आम्ही तुझं जबरदस्तीने लग्न लावून देतोय तर चांगलंच आहे अगं, उलट काय आहे ना आपल्या घराला वरदान आहे ना जबरदस्तीच्या लग्नाचं. तर नंदिनीसुद्धा म्हणते, हो म्हणजे काय, आता तू माझं आणि काव्याचंच बघ ना, आमचं पहिलं लग्नसुद्धा जबरदस्तीनेच लागलं होतं, पण मग नंतर आम्हाला कळलं की आमच्या हाती काय सोनं लागले ते. तर काव्या म्हणते, अगं तुझ्याही हाती लागेल सोनं विजयरावांच्या रूपात. आणि म्हणते, ताई चांगले आहेत ना विजयराव. तर तेव्हा नंदिनीसुद्धा म्हणते, हो आणि खूप खुश ठेवतील तुला. आणि त्यानंतर काव्या म्हणते, चला आता फायनल स्टेप, असं म्हणून तिच्या कपाळाला तर मुंडावळ्या बांधू लागते. आणि तेव्हा नंदिनी म्हणते, अगं किती गोड दिसतेस तू, एक सेल्फी तर झालाच पाहिजे. तर काव्या म्हणते, अगं ताई आणि आपण तो फोटो पोस्ट करायचा बरं का, आणि त्या फोटोखाली कॅप्शन काय लिहायचं माहिती आहे, रम्याची वरात देशमुखांच्या घरात. आणि तेव्हा या दोघीसुद्धा जबरदस्तीने आता रम्याचा फोटो काढतात आणि त्या फोटोमध्ये ते हसत तर काय मात्र नसते. तर इकडे आता हा विजय जो असतो तो परत एकदम संशयास्पद कॉल करत असतो. तो म्हणत असतो, त्या देशमुखांनी वेगळाच गेम केलाय सरजी, ते मला रम्यासोबत खरोखर लग्न करायला भाग पाडतायत. नाही नाही मला काही काडीचा फरक पडत नाही, पण मला ना स्वतःशी केलेली कमिटमेंट मोडायची नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना प्रेम लग्न माझ्यासाठी किती मॅटर करतं, पण त्या दोन व्यक्तींना अत्तल काढवायला आणि देशमुखांचा विश्वास संपादन करायला ना मला हे लग्न करावंच लागेल. आणि म्हणतो, ओके सी यू सून सरजी, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आणि ज्यावेळेस मागे बघतो तर पार्थ आणि जीवा तिथे उभारलेले असतात ऑलरेडी. आणि त्यांना बघितल्यानंतर विजयला तर खूप मोठा धक्काच बसतो आणि हे दोघं आता रागारागाने विजयकडे बघत असतात. आणि पार्थ एकदमच म्हणतो, कळलं मला. तेव्हा विजय म्हणतो, काय कळलं. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अरे रम्याशी लग्न करतोस म्हणून घाबरलंस की काय. म्हणजे याला वाटत असतं की यांना काहीतरी वेगळंच कळलंय, पण हे दोघं चेष्टा करत असतात. तेव्हा जेव्हा म्हणतो, हे बघ अरे लग्न करणं फार सोपं आहे, पण ते निभावणं फार कठीण. अरे पण तू तसं टेन्शन घेऊ नकोस, तसं पण तू या घरचा घर जावाई आहेस, तुला देऊ ना आम्ही टिप्स. तर पार्थ म्हणतो, चल अरे गुरुजी तयारीला लागलेत, उशीर व्हायला नको, चल आवरून घे. तर तेव्हा विजय म्हणतो, नाही मी माझं आवरतो, असं म्हणून तो कोट घेत असतो. तर तेव्हा हे दोघे सुद्धा त्याला पकडतात आणि ओढत नेत म्हणतात, अरे चल रे, असं म्हणून ते धक्का देत त्याला खोलीमध्ये घेऊन जातात. तर विजय बडबडत असतो, अरे सोडा मला, मी काय लहान आहे का,
आणि त्यानंतर आत खोलीमध्ये घेऊन त्याला जबरदस्तीने तो कोट वगैरे कुर्ता वगैरे सगळं काही जबरदस्तीने घालतात. आणि त्यानंतर आता जेव्हा तर त्याच्या गळ्यामध्ये माळ घालत असतो आणि मुद्दाम जोराने खेचतो आणि म्हणतो परत सॉरी सॉरी, अरे झालं झालं झालं, आणि आता बघ कसं परफेक्ट बसले. तर तेव्हा विजय म्हणतो अरे काय आहे इथं AC का नाही, किती उकडते मला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे असं काय करतोय, AC बंद आहे, हवं तर चेक कर असं म्हणून त्याच्या हातामध्ये रिमोट देतो. आणि पार्थने तर त्या रिमोटमध्ये सेल अगोदरच काढून घेतलेले असतात. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे तोडतोस काय तो रिमोट आणि इकडे, म्हणून तो काढून घेतो. तर विजय म्हणतो असतो बरोबर ठीक आहे मी खाली जाऊन आवरतो असं म्हणून चाललेलं असतो. तर तेव्हा हे दोघं त्याला हाताला धरून परत खाली बसवतात. तर पार्थ म्हणतो अरे तुझी बायको खाली आवरते, कळतंय ना तुला, कसं आहे तू आवरून गेल्यानंतर तिला आवरलेलं बघितल्यावर थंड थंड वाटेल. आणि त्यानंतर की नाही जिवा घेतो, स्प्रेची बॉटल घेतो आणि त्याच्या अंगावरती फर 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 मारू लागतो. तर विजय चिडतोच आणि म्हणतो काय करताय, मला आंघोळ घालताय का. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे असं काय करतोयस, मुलाला किती घाम येतो, त्यामुळे ना हा स्प्रे घेऊन मारलेला कधी बेटर आहे. तर विजय परत उठतो. तर तेव्हा जेव्हा परत त्याला खाली बसवतो आणि तेव्हा त्याच्या हातामध्ये पावडर देतो आणि घे घे फास फास असं म्हणत असतो. इतक्यातच विजयचा जो फोन असतो तो वाजू लागतो आणि त्याच्यावरती सरजी असं लिहिलेलं असतं आणि ते आता या दोघांना सुद्धा दिसतं. तर पार्थ आता म्हणतो अरे तुझ्या हातात पावडर आहे ना, मी थांब स्पीकरवरती लावतो असं तो म्हणत असतो. इतक्यातच विजय जो असतो ती पावडर बिवडर फेकून देतो आणि लगेचच तो फोन आपल्या हातात घेतो आणि म्हणतो नाही नाही मला हे बिझनेस कॉल्स अटेंडच नाही येत करायचे. तर पार्थ म्हणतो अच्छा अच्छा ठीक आहे, घाई झालेली दिसते लग्नाची. तर विजय म्हणतो उशीर होते ना, फेटा बांधायला घे लवकर. तर तेव्हा पार्थ म्हणतो हो मला तर फेटा बांधायला आवडतं असं म्हणून फेट्याचं कापड घेतो आणि जीवाच्या हातामध्ये देतो आणि दोघं एक असं मिळून त्याला वेगवेगळं असं गुंडाळूच लागतात त्याला. तर विजय तर जाम वैतागलेला असतो. आणि त्यानंतर मित्रांनो अखेर आता या दोघांना सुद्धा एकमेकांच्या समोर उभा केलं जातं, त्या दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरलं जातं आणि गुरुजी तेव्हा मंगलाष्टका म्हणत असतात आणि हे बाकी सगळे खुश असतात, पण हे दोघे मात्र खूप नाराज असतात आणि वसू सुद्धा नाराज असते. आणि अखेर मित्रांनो या दोघांचं लग्न आता पूर्ण होतं आणि सगळेजण आता टाळ्या वाजवू लागतात. तर काव्य लगेचच म्हणते काय गे नवी नवरी किती लाजशील, अगं हार घाल ना असं ती म्हणते. तर तेव्हा विक्रम सुद्धा म्हणतो अगं वसुताई सांग सांग ना तिला. तर वसु आता म्हणते अगं रम्या बाळा घाल ना हार. तर रम्या सुद्धा आता नाईलाज असतो, विजयच्या गळ्यामध्ये हार घालते आणि तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. आणि त्यानंतर आता विजय तसाच थांबलेला असतो. तर तेव्हा पार्थ पुढे येतो आणि विजयचा हात पकडून विजयराव चला चला हार घाला असं म्हणून त्याला जबरदस्तीने हार घालायला लावतो. आणि तेव्हा रम्या तर पार्थकडे बघतच राहते आणि आता तेव्हा सर्वजण जोराने टाळ्या वाजवू लागतात मित्रांनो. तर आता मिथुन काका लगेचच म्हणतो विक्रम भाऊ मानिनी वहिनी आहेरचं पाकिट लगेचच तयार ठेवा, मी अनाऊन्समेंट करतो, बाबुराव गाडवे यांच्याकडून 21 रुपये असं म्हटल्यानंतर आता सगळेजण हसत असतात. तर तेव्हा आता पार्थ काव्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि रम्याला म्हणतो रम्या गृहप्रवेश केला होतास तेव्हा तू उखाणा घेतला नव्हतास, पण आता उखाणा घ्यावा लागेल. तर रम्या म्हणते मला येत नाही. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं एवढं काय त्यात, आम्ही कशासाठी आहोत त्यासाठी चालू ना, बरं एक काम कर आमच्या मागे मागे म्हण काय. आणि उखाणा तो घेऊ लागतो, म्हणतो स्वर्गात जुळतात लग्नाच्या गाठी. तेव्हा रम्या एकदमच हलक्या आवाजात म्हणते स्वर्गात जुळतात लग्नाच्या गाठी. तर नंदिनी पुढं म्हणते कोणीतरी बनलंय माझ्याहीसाठी. तर रम्या म्हणते कुणीतरी बनलंय माझ्याहीसाठी. तर मिथुन काका म्हणतो हां हां आता पुढचं मी सांगतो आणि म्हणतो एकुलती एक मी माझ्यावरती जबाबदारी मोठी. तर तेव्हा रम्या लगेचच म्हणते एकुलती एक मी माझ्यावरती जबाबदारी मोठी. तर काव्या पुढं म्हणते आता विजयही होतील आईच्या म्हातारपणीची काठी असं म्हटल्यानंतर आता सगळेजणच हसू लागतात. तर रम्या तर म्हणते आता विजयही असतील आईच्या म्हातारपणाची काठी. आणि त्यानंतर आता सगळेजण परत मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागतात. तर गुरुजी म्हणतात चला आता वधूवरांनी सर्व थोरांचे आशीर्वाद घ्या. आणि तेव्हा ते हे सगळेजण जोडीने आता सगळ्यांचा आशीर्वाद घेऊ लागतात. तर वसूचा आशीर्वाद घेतल्यानंतर वसू म्हणते रम्या ऐक ना बाळा, आता कुठलाही राग ना मनामध्ये ठेवू नकोस बाळा, आत्ता नाही कळणार तुला, पण तू माझ्या वयाची झालीस ना, आई झालीस ना की कळेल तुला. आणि म्हणते नमस्कार कर मामा मामीला नमस्कार कर. आणि तेव्हा यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मानिनी म्हणते रम्या लग्न झाले तरी तुझं माहेर सुटणार नाही आहे, पण तरीसुद्धा सांगते जुने सगळे मोह सोडून टाक. म्हणजे ती पार्थला उद्देशून तिला बोलत असते आणि म्हणते आणि आयुष्याला नव्याने सुरुवात कर, मग बघ आम्ही सर्वजण आहोतच तुझ्याबरोबर. तर तेव्हा विक्रम म्हणतो आणि विजयराव याआधी आमचे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स तुमच्याकडे जायचे, आता आमची लेख तुमच्याकडे येते. म्हणजे आता तुमचं हे लग्न जे झाले ना त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की वेळ पडल्यानंतर सगळे देशमुख कसे एकत्र येतात. आणि म्हणतो आमच्या देशमुखांची खरी ताकद तीच आहे आणि खासियतसुद्धा, आमच्या रम्याला सांभाळा आणि ती सुद्धा तुम्हाला सांभाळेल असेच वागा.
आणि म्हणजे तुम्ही सुखाने नांदलात की देशमुख सुद्धा सुखावतीलच. आणि त्यानंतर रम्या आणि विजय पुढे चाललेले असतात तर नंदिनी जोराने शिट्टी मारते आणि हे चौघे सुद्धा पुढे येतात आणि एका स्वरात म्हणतात, विजय रम्या तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि यांचं सगळं काही मित्रांनो हा प्लॅन जो सक्सेसफुल होतो. आणि त्यानंतर आता हे चौघे सुद्धा रात्री बसलेले असतात आणि ते दूध पित असतात आणि तेव्हा पार्थ म्हणतो, हे सेलिब्रेशन ना विजय रम्याच्या लग्नापेक्षा आपल्या चौघांच्या विजयाचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, पण कधी वाटलं नव्हतं ना आपण रम्याचं लग्न वगैरे लावू. तेव्हा काव्या म्हणते, पण ताई तुला एक गंमत सांगू का, ही अशी भविष्यवाणी मी आधीच केली होती. तेव्हा जीवा विचारतो, एक एक मिनिट पण मला नाही कळलं. तेव्हा काव्या म्हणते, अरे पार्थच्या समोरच ना मी रम्याचा हात पिरगळून तिला सांगितलं होतं की जर तू पार्थ देशमुखांच्या आजूबाजूला फिरकलीस किंवा त्यांना कुठलाही प्रकारचा त्रास दिलास तर मी स्वतः लग्न लावून देईन मी तुझं. आणि पार्थला विचारते, आठवलं का देशमुख. तर पार्थला तो क्षण आठवतो सुद्धा आणि तो नंदिनीला म्हणतो, नंदिनी तुमची बहीण तुमच्यावरच केली बरं का, त्या बोलूनही दाखवतात आणि करूनही दाखवतात. असं म्हटल्यानंतर आता हे दोघं सुद्धा हसू लागतात. तर तेव्हा जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, आता इथे आपण मस्तपैकी थंडगार छाच पिऊन सेलिब्रेट करतोय, पण तिकडे ना रम्या आणि वसू आत्यामध्ये चांगलंच तापलं असणार आहे. आणि नेमकं बरोबर मित्रांनो इकडे तसं झालेलं सुद्धा असतं. रम्या एवढी जोराची भडकलेली असते. वसूला म्हणते, असली कसली आई आहेस तू, का होकार दिलास तू लग्नाला, मला नव्हतं करायचं हे लग्न. तर वसू म्हणते, अगं जरा हळू बोल ना, किती जोराने ओरडतीयेस, खाली कोणी ऐकलं म्हणजे. तर रम्या म्हणते, खड्ड्यात गेले सगळे. हे बघ आई, मी हे लग्न वगैरे अजिबात मानत नाही आणि हे मंगळसूत्र पण सगळं मी काढून टाकते असं म्हणत असते. तर वसू तिचा हात पकडते आणि म्हणते, खबरदार खबरदार, मंगळसूत्र गळ्यामधून काढलंस तर माझं मरण बघशील. आणि रम्या, मी जर का मनात आणलं ना तर तुझी रवानगी आत्ताच्या आत्ता विजयाच्या घरी करू शकते. मी तुझी आई आहे हे विसरू नकोस. तर रम्या तर आता जोर जोराने रडूच लागते आणि वसूला ती बिलगते. तर वसू तिला आता शांत करू लागते, म्हणते, रम्या शांत हो बाळा. तर रम्या तर रडत रडत म्हणते, आई पण मला अगं पार्थसोबत लग्न करायचं होतं ना. तर वसू म्हणते, मला एक गोष्ट सांग, काव्या आणि जीवाचं एकमेकांच्या वरती जीवापड प्रेम होतं ना, त्यांचं दोघांचं लग्न झालं का एकमेकांशी. नाही झालं ना. अगं रम्या, नियतीच्या मनामध्ये जे असतं ना तेच होतं बाळा. आणि आता बघितलंस का तू दोघं किती खुश आहेत, किती सुखी आहेत. आणि तू ना जरा सुखी राहा, खुश राहा. रम्या, विजय ना खरंच खूप चांगला मुलगा आहे. तर रम्या म्हणते, नाही नाही, मी ना या चौघांना सोडणार नाही. मी या चौघांना जन्माची अद्दल घडवते का नाही ते बघ तू. तर वसू म्हणते, नाही घडवू शकणार, तू घडवू शकणार नाहीस. त्या चौघांची किती एकी आहे ते बघितलंस ना, त्यांना तोडणं कुणालाच शक्य नाही आहे रम्या. आणि त्याच वेळेला बरोबर हे चौघे इकडे म्हणतात, आपल्या चौघांना कोणीही तोडू शकत नाही. तर नंदिनी म्हणते, हो आपली एकीच आपली ताकद आहे. तेव्हा काव्या म्हणते, हो आणि आता आपली ही एकी त्या विलन गँगला चांगलीच कळली असणार आहे. तर पार्थ म्हणतो, झाली नाही की कळलं ना सगळं, आता आम्ही सांगू ते ऐकाल ना. तर तेव्हा या दोघी काय असं विचारतात. तर जेव्हा म्हणतो, काय आहे ना, आता तुम्ही दोघीसुद्धा 2 जीवांच्या आहात. या महिन्यात ना खूप ॲडव्हेंचर्स करून झालेले आहेत आणि तसंही मी आणि नंदिनीने चाइल्ड किडनॅपिंगची केससुद्धा सॉल्व्ह केलेली आहे. तर पार्थ म्हणतो, काव्याने आणि मी रम्याला तिची जागा दाखवली, सगळं काही मार्गी लागलेलं आहे. आता तुम्ही दोघींनी आराम करायचा. तेव्हा जेव्हा म्हणतो, एक्झॅक्टली तुमचे तुमचे नवरे म्हणजे तुमची काळजी घेतील आणि बास बास झाला, आता ॲडव्हेंचर खूप झाले. तर नंदिनी म्हणते, अरे याला काय अर्थ आहे. तेव्हा काव्यासुद्धा म्हणते, हो याला अर्थच नाही आहे, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ॲडव्हेंचर पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही. तर तेव्हा नंदिनी लगेच म्हणते, काव्या माझ्या डोक्यात ना एक प्लॅन आहे. तर जीवा म्हणतो, अरे दादा हे आपले ऐकत नाही आहेत. तर पार्थ म्हणतो, नाही नाही प्लॅन वगैरे काहीसुद्धा नाही. तर काव्य म्हणते, नाही मी नाही ऐकणार. तर पार्थ म्हणतो, मी नवरा आहे ना. तर काव्य म्हणते, नाही लग्नानंतर ना नवऱ्याने बायकोचं ऐकायचं असतं. तर नंदिनी म्हणते, आणि त्यामध्ये ना जर बायको आई होणार असेल तर आणखीन जास्त ऐकायचं असतं. तर जेव्हा म्हणतो, असं काहीसुद्धा नसतं, यांचं काय चाललंय बघ जरा. असं बोलून हे चौघेसुद्धा एकमेकांच्या सोबत भांडत असतात. पण या दोघींचं प्लॅनिंग परत सुरू होतं आणि हे दोघे मध्ये मध्ये करत असतात. तर काव्य आता पार्थवरती डोळे मोठे करूनच गप्प बसायला सांगते आणि पार्थ हसत असतो. आणि या चौघांचं मित्रांनो एकदम छान असं चाललेलं असतं आणि आजचा भाग इथेच संपतो. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता धनंजय इकडे घरी आलेला असतो आणि तो म्हणत असतो, मी इथे आलेलो आहे त्याचं कारण जरा वेगळं आहे, जरा सिरियस आहे आणि बायकांशी निगडीत आहे. हे शारदाचे जुने रिपोर्ट्स आहेत आणि नंदिनीच्या आधी ना शारदाचे 3 मिसकॅरेज झालेले आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो काव्या जेव्हा चेकअपसाठी गेलेली असते तर तेव्हा एक पेशंट म्हणजे तिचा नवरा तिला एकदम ओरडत आतमध्ये येत असतो, तू काळजी करू नकोस, डॉक्टर बघतील सगळं, तू व्यवस्थित राहा असं म्हणून आता स्ट्रेचरवरून तिला घेऊन जातात. आणि तो डॉक्टर डॉक्टर असं ओरडत असतो. आणि त्यानंतर नंदिनी जेव्हा काव्याजवळ येते तर तेव्हा काव्या तिला सांगू लागते,
अगं ताई ठीक आहे, पण ती बाई, तिचं बाळ, त्या बाईचं काय झालं असेल गं? खूप स्वप्न बघितलेली असतात ना आपण बाळाबद्दल. त्यात आपली काही चूक नसताना बाळ आपल्या हातातून जाणं, असं म्हणून तिला खूप त्रास होत असतो त्या गोष्टीचा आणि खूप मोठा धक्कासुद्धा बसलेला असतो आणि नंदिनी आता तिला सावरत असते मित्रांनो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.